इथं मम्मी रेडी होऊन आलेली आहे. आज मम्मीने साडी घातलेली ऑरेंज कलरची. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. नमस्कार मंडळींनो, कशात सर्वजण मस्त मजेत ना? मस्त मजेत असणार. आणि आज आम्ही जाणार आहे मम्मीचा बर्थडे सेलिब्रेट करायला. तुम्ही पण वाढदिवस, आज रविवार आहे, वाढदिवस 15 तारखेला आहे, पण ना मिस्टरांना सुट्टी नाही, मुलांना सुट्टी नाही, त्यामुळं आम्ही आज सेलिब्रेशन करणार आहे, ते पण बीचमध्ये. तर चला कोण कोण येणार आहे आमच्याबरोबर, चला वाढदिवस सेलिब्रेशन करायला. मी एक्साइटेड आहे. सकाळचे वाजले 8:30 वाजलेत आणि आता मी इथून घरातून निघते, जाईपर्यंत 10:30 वाजतील आम्हाला. ह्याच्यावरून तुम्ही अंदाज करा की आम्ही कुठे चाललो. आणि भक्तीनं बोलता बोलता मधीनं डोकाचं गायब करते सारखं सारखं. ऊन येते ना. आणि माझा ड्रेस दाखवते ना मी. आज ना भक्तीनं हा ड्रेस आहे दिवाळीचा, पण दिवाळीमध्ये तिला घालायलाच मिळालं नव्हतं, म्हणून हा ड्रेस ना भक्तीनं आज घातलाय. कसा दिसतोय कमेंटमध्ये सांगा. कसा दिसतोय कमेंट म्हणून सांगा. पप्पांनी लवकर उठून पूर्ण गाडी वॉश करून घेतली. क्लीन क्लीन दिसते. पप्पाने गाडी धुवून घेतली. ऊन केवढा आहे बघा. बापरे. आता मम्मी जाऊन बसली गाडीत. मला ना ते गाडीत गेलं ना मोबाईलमध्ये व्हिडिओ तर बघायला लागलं ना कसं तर होतं. बस मम्मी बैठो बैठो. हे बघा, ही चप्पल आमची बाहेरची आहे. आणि फॉर एक्झाम्पल इथे आमची मम्मीची चप्पल असतात. गाडीत एक सेट ठेवून घेते मी. माझी पण एक सेट गाडीत असतोच. दादांचा आणि काय पप्पांचं काय नसतं, कारण ती एक्सचेंज करू शकतात दोघं. हे काहीतरी वेपर्स घेतलेला मी पॅकेट घातल्याने ते सगळं मम्मी येते बघू. आणि आम्ही गावाकडे वाला ना तर एक स्टाईल आहे बोलवण्याची, कूच म्हणायचं. कू ते बोल ना, कून कू. नो रिस्पॉन्स. आम्ही मम्मी दाखवते. मम्मी तिथे मावशी कशी लाईन येते बघा. आपल्या प्रेयरला कसं जातोय तशी यायला लागल्यात लाईन. या स्वागत आहे तुमचं. काय काय करायला. आणि ही मावशी आमची झाल्या पर्पल 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 पर्पल. तिची गाडी तर आत पार्क केली. आपण आपला सामान ले लिया आहे. मी तर माझं सामान ह्याच्यावर माझं पोट भरलं. सगळं ना गाडीतलं काढायचं चाललंय. इकडे प्रत्येकांच्याकडे बघा काय काय दिलेत, सगळ्यांच्याकडे काय. आणि भक्तीने किती मोठं घेतले माहिती आहे का? वज्ज हे आता खायचं घेतले. आता हे जरा साडं हे बघा सिस्टर. तू चल पुढे. ए थांब ना, हे ना मला सोडून जातात. बघा कसं चाललंय. कधी दादाच्या हातामध्ये केक काय केक. दाद्या दाद्या डॉली ना त्या आईचं कुत्र्यानं त्या अंगावर येते लगेच. काय घेऊन आलंय. बघा काय काय सामान आहे त्यात. रुमाल सोबत फुलं आणि फक्त वाट्या आहेत, दुसरं काय नाही. किती वज्ज सामान आणलंय. मग काय वज्जच मावशी घ्यायचं. कुठे आहे. मावशी गेली. आकडी आकडी नाही आली. मावशी नको आकडीच नाही. हे काय बघा कामचोर. कॅमेऱ्याच्या मागचं हे रूप आहे. हे बघा पॅकेटच डायरेक्ट. हे तर काय केकच डायरेक्ट हातात आहे. अजून काय खाल्ली पण नाही. साधी पोळी सोबत नाहीत ग. फक्त चॉकलेट कॅडबरी. कमेंट तुला भेटतील की हे ना फक्त चाललंय गाडीत.
गडिंगच पासून तोंड बंद नव्हतं म्हणून मी साधी भोळीच. आणि कुठं करायचं नेमकं माहित नाही अजून. आई आलेली आहे. आईने बोललो की शेतातल्या घरात या, तिथं आत्ती ते सगळी तिथं आहे. चला जाऊया चला. असं बोलतायत. मावशीने बघा आमच्यातनं कुठनं उचलून आले काय मोराचं वडून आणली. मोराचं पीस बहुतेक ना गेल्या वेळेला व्हिडिओ बनवला होता त्या मोराचं एवढी पिस मोठी झाली असेल. हे आम्हाला भेटायला आलाय तो. कुठे जायचंय काय आई बोलली घराकडे. चला चला पितळला चलो. हसले गाले. आमच्याने तुम्हाला पायरी दाखवतो. त्यातल्या पायरी कशी ये मम्मी. मम्मीला चालता येत नाही या साडीमध्ये. साडी काय चलो. मी ना लहानपणी ना जेव्हा इकडे गावी यायचं ते असतं ना हे काय असतं पिंजर बोलते त्याला. ते मी बोलते म्हणजे ते आहे ना तिच्यात मी जाऊन खेळायचो त्याच्यात उड्या मारायचो. खूप मजा येते. ते सॉफ्ट सॉफ्ट असते ना लाईक जम्पिंग चपाग. आणि इथे ना मी आज चालले तसे मला भीती वाटते कारण आईचं जे कुत्रं आहे म्हणजे तिचं नाव डॉली आहे. मुलगी आहे ती ना एकदम अंगावर येते कोणतं नसतं म्हणजे ओळखीचं आहेत ना. वास घ्यायला त्यांना असं म्हणतात नाही येतात पण मला नाही सवय पण नाही कुत्र्याची आणि आवडत सुद्धा नाही. म्हणून आईला बोललो तुझ्या कुत्र्याला पहिला बांधून ठेव. माईने तिला बांधून ठेवले. हे बघा आलंच म्हटलेलं ना तुम्हाला. मस्त झाडाखाली बसलेले आहेत कांदा सोलत. आई हाय. हे बघा हे बघा इथे चूल मांडलेली आहे. चूल मांडलेली आहे. अजून बाकीचं ना काय हे केलेलं नाही. सगळे चालले आतमध्ये. बाबा इकडं हे काय करतायत ग मे. बाबा काय करायलाय. गवत कापाले बाबा. होय आम्ही थोडीशी ना बेसिक तयारी करून घेतोय प्राची आणि मी. आणि बाकीची सगळी मेन तयारी करणार आहे. आम्ही फक्त हे कांदा चिरायचं कोथिंबीर चिरायची निवडायची. मावशीचा वाढदिवस असल्यामुळे मावशी गप्प बसणार आहे. पप्पा कसं वाटतंय. कसं वाटतंय बायकोचा वाढदिवस. आई शपथ मी पण बसतो आता.